मित्रांनो, तुम्ही कधी अफलातून माणसांना भेटलाय का? काय अफलातून अशी माणसं असतात की त्यांना तुम्ही आवर्जून भेटलं पाहिजे. रस्त्यावरती असेल तर आवर्जून भेटलं पाहिजे, नसेल तर काही वेळेस तुम्ही आवर्जून गेलं पण पाहिजे. आता हे का सांगतोय, कशासाठी सांगतोय? हे हातातली 6 पुस्तकं आणि हे समोरचं घर. आता हे घर आहे मित्रांनो, मुळात ह्या घरावरती काय लिहिलंय बघा, जावीर काष्टशिल्प चित्र संग्रहालय. आता खरसुंडी आटपाडी तालुका, म्हणजे आटपाडी तालुका म्हणजे हा दुष्काळी पट्टा, आणि ह्या दुष्काळी पट्ट्यातलं खरसुंडी गाव जे सिद्धनाथाचं मंदिर आहे ते फेमस आहे महाराष्ट्रामध्ये. आणि तिथं एक गृहस्थ राहतात, रमेश जावीर त्यांचं नाव आहे. आपलातून किती असावं माणसानं, एवढा मोठा बंगला बांधला, आयुष्यभरात केलेली नोकरी आणि त्याच्यातनं मिळालेलं, त्या नोकरीतून मिळालेलं जे काही त्यांचं जे पैसा पाणी होता तो घरासाठी घालवला. पण किस्सा असा झाला, हा बंगला बांधला आणि ह्याच्यात ते स्वतः राहिले नाहीत ना, फॅमिलीला राहू दिलं नाही. मग असं काय झालं तर ते ह्याच घराच्या पाठीमागं त्यांनी एक छोटंसं घर बांधलं, त्या घरात ते राहतात. मग ह्या बंगल्याचं काय करतात तर ह्या बंगल्यामध्ये त्यांनी जो आयुष्यभर छंद जोपासला त्याचं संग्रहालय. बरं, संग्रहालय असं डोळ्याचं पारणं फिटेल तुमच्या, काष्टशिल्प संग्रहालय. मी आत वेडा मारून आलोय. आजचा व्हिडिओ तुम्ही कट करू शकत नाही, करू नका, कारण एका अफलातून माणसाला भेटणार ही 6 पुस्तकं त्यांनी लिहिलेत. काय थोडं मी दाखवतो, पण तुम्ही आतमध्ये या सुरुवातीला, आणि मग तुमच्या लक्षात येईल की आजचा जो आपल्या चॅनलवरचा जो माणूस आहे, जी व्यक्ती आहे, ते अत्यंत अफलातून आहे. सुरुवातच बघा, अशा ह्या लाकडाच्या मुळीपासून त्यांनी जी काष्टशिल्प तयार केलेलं बघा. घरावरती कुठं जागाच ठेवली नाही. म्हणजे आपला छंद कसा जोपासावा, तर घराच्या प्रत्येक अंगणाचा कुठंही बघा, तुम्ही जिकडं बघाल तिकडं त्यांनी जो छंद जोपासलेला आहे ही सगळी काष्टशिल्प. आता बघा, इथं एक घरटं दाखवलंय त्यांनी, म्हणजे ते झाडाचीच एक फांदी ओरिजिनल आणि त्याच्यातून एक पक्षी बाहेर डोकावतोय, अशा प्रकारचं ते काष्ट आहे. आणि त्याच्यानंतर इकडं बघा, इथं चिमणी आहे, चिमणीच्या आकाराचं हे एक लाकूड आहे आणि त्याला व्यवस्थित सजवलंय. आणि त्याच्या पुढं अशा प्रत्येक ठिकाणी जे झाडांच्या मुळ्या असतात त्याच्यातून समोर पाहिलं आपण तर हे बघा, इथं वाघ आपल्याला दिसतोय. ही झाडाची मुळीच आहे आणि ह्या झाडाच्या मुळीतून त्यांनी वाघ साकारलेला आहे. असं संपूर्ण घरामध्ये त्यांनी कुठलाच, म्हणजे कुठली खोली ठेवली नाही, काय नाही, त्याचं अक्षरशः संग्रहालय केलं. सर माझ्याबरोबर आहेत. सर नमस्कार. नमस्ते. नमस्ते सर, तुमची ओळख सुरुवातीला महाराष्ट्राला करून द्या. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय केलं, मग मी नंतर तुम्हाला बोलतो. मी रमेश जावीर, अलीकडे या सर. साहित्यिक काष्टशिल्पकार, खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली. तर रयत शिक्षण संस्थेत 34 वर्ष मी इंग्रजीचं अध्यापन केलेलं आहे आणि छंद म्हणून या संग्रहालयाची निर्मिती केलेली आहे. वा, अरे वा, छान. सरांनी ही 6 पुस्तकं लिहिले, त्याचं ठेवत नाही कारण मी हातात, हे बघा, हे होलिया नावाचं रमेश जावीर यांनी लिहिलेलं हे पुस्तक, म्हणजे सरांनी लिहिलेलं हे वाजाप रमेश जावीर सरांनी लिहिलेलं हे पुस्तक. गुलामीचं जीनं, अतिशय सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर हे सप्तरंगी कला हे पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे. कोलदांडा हे पुस्तक देखील सरांनी लिहिलेलं आहे. आणि परिवर्तनाचा नंदादीप हे पुस्तक सरांनीच लिहिलेलं आहे. सुधीरारस बालकाव्य संग्रह आणि हे बालकाव्य संग्रह आहे. आणि ज्या संस्थेमध्ये त्यांनी अखंड आयुष्य सर्व्हिस केली, नोकरी केली, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांवरती काव्य सुमनं असावीत म्हणून ती काव्य सुमनं सुद्धा सरांनी लिहिलेले आहेत. सर, मला सुरुवातीला हा म्हणजे अभिमान वाटतो की मी सुद्धा एक रयतचा विद्यार्थी आहे आणि तुम्ही रयत शिक्षण संस्थेतले. आपण आतमध्ये या. सरांचं संग्रहालय अगोदर एकदा तुम्ही फेरफाटका मारून बघा आणि मग काही तुम्हाला गोष्टी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. हे बघा मित्रांनो, हे त्यांचं राहतं घर आहे. एकदा थोडासा कॅमेरा फिरवून मी विनंती करतो की हे जरा थोडंसं जवळून दाखवा आणि काही शिल्प दाखवा, काही हे पेंटिंग दाखवा. तर ह्या सगळ्या पेंटिंग, हे सगळी शिल्प सर आणि त्यांचे चिरंजीव, त्यांचा मुलगा सुधीर ना सर, सुधीर जावीर, ह्या दोघांनी मिळून हे अक्षरशः हे जे शिल्प म्हणजे संग्रहालय आहे, घराचं संग्रहालयात रूपांतर केलं. आणि ह्या माणसानं आपल्या छंदासाठी जो आयुष्य वेचलेलं आहे त्याची जपणूक कशी केली. तर भलं छत नाही मिळालं तरी चालेल आपल्याला चांगलं, पण आपण जो छंद जोपासला तो टिकला पाहिजे. बघा, इकडे या पाठीमागं कुठलीच खोली त्यांनी रिकामी ठेवली नाही. आणि हे बघा, असं चारही बाजूने, इकडे एक खोली त्यांची होती, याच्यात सुद्धा त्यांनी हे संपूर्ण संग्रहालय केलेलं आहे. आणि तुम्ही आतमध्ये या असंच आतमध्ये बघा, तुम्ही हे संपूर्ण संग्रहालय, अक्षरशः घर, त्यांनी प्रत्येक एक वस्तू
जपली आहे. मी त्यांच्याकडून सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. इकडच्या बाजूला या परत, फक्त एकदा डोळ्याखाली हे सगळ्या गोष्टी घालून घ्या, मग तुम्हाला मी त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी बोलत्या करतो. सांगायचं आहे काय की संपूर्ण घर हे त्यांनी संग्रहालयात त्यांनी जे कष्ट केलं आयुष्यभर, जो छंद जोपासला बघा, हे अतिशय बोलकी हे शिल्प असतात. तर मी त्यांच्याकडूनच जाणून घेणार. सर आपण थोडंसं पुढच्या बाजूला जिथं उजेड आहे तिथं जाऊया. एक एक शिल्प आपण त्याचं थोडंसं विश्लेषण करूयात. पण मला हे सगळं जाणून घेण्याच्या अगोदर सर मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की मुळात आम्हाला काष्टशिल्प काय असतं हे समजून सांगणार हा, या सर काष्टशिल्प म्हणजे काय असतं हे मला सुरुवातीला समजून सांगा आपल्या सगळ्यांना. या इथं सर, अलीकडे या इथं. काष्ठ शिल्प, काष्ठ शिल्प म्हणजे काष्ठ म्हणजे लाकूड, बर संस्कृत शब्द आहे. बर. आणि झाडांच्या मुळाखोडामध्ये जे नैसर्गिक स्वरूपात जे आकार शोधले जातात, पक्ष्याच्या रूपानं, प्राण्याच्या रूपानं किंवा मानवी आकार, त्याला काष्ठ शिल्प असं म्हणतात. बर. पहा या ठिकाणी हा डायनोसॉर आहे. बर. अच्छा. डायनोसॉर आहे, तो 4 पायावर स्थित आहे, शेपटी आहे, फक्त डोक्याचा भाग नाही. पण म्हणजे हा डायनोसॉर आहे. हे जे काष्टशिल्प आहे मला सातारा जिल्ह्यात वाघोलीला सापडलेलं आहे. बर. अच्छा. एका शेतकऱ्याच्या डुंब्यावर होतं. हे माझ्या मुलानं काढलेलं हे पेंटिंग आहे. या पेंटिंगचं नाव आहे फेसलेस गर्ल. फेसलेस गर्ल. फेसलेस गर्ल. ओके. तर समाजामध्ये असे काही कलाकार लोक असतात की ते आपली कला सादर करून पैसे मागतात आणि त्यांना काही नाव गाव काही नसतं. बरोबर. तर ही मुलगी डोंबाऱ्याची मुलगी आहे, ती पैसे मोजत बसलेली आहे. या चित्राचं प्रदर्शन पुणे येथे झालेलं आहे. अगदी इंग्लिश न्यूज सुद्धा झालेली आहे. ओके. बर. छान. अशा प्रकारचं आता हे जसं तुम्ही डायनोसॉरचं सांगितलं, पाठीमागं मला वाटतंय इथं हा काय रॅबिट हे का ससा आहे का? ससा आहे. ओके. हा ससा आहे. अशी वेगवेगळी शिल्प आहेत की अशी कोणती बोलकी शिल्प आहेत तुम्हाला? हे काय आहे? हे धावणारा सिंह आहे. हा. ओके. हा धावणारा सिंह आहे. धावणारा सिंह. बर. सर मला एक सांगा, ही जी काष्ट आहेत किंवा हे जी शिल्प आहेत ही तुम्हाला मला वाटतं साधारणतः तळ्यामध्ये वगैरे ज्या मुळ्या वाहून आलेल्या असतात, अगदी 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 अशा ठिकाणी मिळतात किंवा वाखारीतून वगैरे शोधावं लागतं. सर किती वर्षापासून हा छंद जोपासलाय? 1993 पासून हा छंद जोपासलेला आहे. बर. अच्छा. तर हे या ठिकाणी हे पण छान आहे. हे गौतम बुद्ध आहे, तपस्येला बसलेले आहेत. अच्छा. तर हा ठोकळा मला सापडलेला आहे. नंतर हा मांडीचा भाग मी फेविकॉल भूषण तयार केलेला आहे, डोक्याचा भाग. आणि हे तपस्येनं पोट हापाळीला गेलेलं आहे. ओ बर बर. अच्छा. आणि ही झाडाची मुळी आहे, पण त्याला मी पिंपळ वृक्षाचा आकार दिलेला आहे. तर हे गौतम बुद्धाचं. आणि हे पलीकडचं हा पक्षी, हा पक्षी आहे रुसलेला पक्षी. जर असं बघतोय पहा खाली. ओके ओके. पाठीमाग वळून पाहतोय असं. हा ह्या शिल्पाचं हे शिल्प जरा तुम्ही कॅमेऱ्यातून जरा व्यवस्थित सर आधी विश्लेषण करतील. हे सांगा सर, हे पेंटिंगचं काय? हे पंढरपूरचं विठ्ठल आहे. आणि प्रत्येक जण वारीला वगैरे जातोय भक्त, आणि माझ्या ही पूर्ण होऊ दे, माझी ही पूर्ण इच्छा पूर्ण होऊ दे म्हणून घंटानाद करतोय. बर. आणि मग तो विठ्ठल गोंधळून गेलाय. बर. ऐकायचं तरी कोणाचं? बर. ही कल्पना सुधीर, चित्रकार सुधीर तुमचे चिरंजीव. ओके. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाचं काढलेलं चित्र आहे. म्हणजे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हो. आणि राजगृह त्यांची सही आहे पहा. आणि स्केच ड्रॉन बाय डॉक्टर B.R. आंबेडकर. ओके. यस. बर. आता हे तुम्ही जे मला सांगितलं की हे विठ्ठलाचे चित्र आणि विठ्ठल गोंधळून गेलाय, म्हणजे ह्या घंटीच्या आतमध्ये हा जो ब्लँक झालेला भाग आहे तिथं विठ्ठल आहे. अच्छा. ओके. चेहरा दिसत आहे ना, घंटा गोंधळून गेलेत. हे नेपाळ मधला पॅगोडा आहे. असं तुम्ही अजून एक पेंटिंग मी पलीकडच्या बाजूला माझ्या पाहण्यात आलं होतं, त्याच्यावरती आपण बोलूयात. पण हा दुर्मिळ होत चाललेला पोस्टमन आहे. पोस्टमन. हे जरा जवळून दाखवा. ओके. खरसुंडे. या इकडं आतमध्ये या. हे लेंगऱ्याचा पीर आहे. लेंगरे गावातले पीराचं मंदिर. हो. ओके.
हे मुखवटे म्हणून चित्राचं नाव आहे. हा सागर अभंग यांनी या चित्रकाराने आम्हाला सप्रेम भेट स्वरूपात दिलेलं आहे. बर बर हे स्त्री पुरुष आहेत, हे मॉडर्न आर्ट म्हणतात याला. ओके यस तर जीवन जगत असताना असे वस्त्राला टाके टाकावे लागतात, ऍडजस्टमेंट, बर बर हे दाखवणार चित्र आहे. बर अच्छा ओके हे पंढरपूरचं वाळवंट आहे. वाळवंट आहे. चंद्रभागा तीर हे चित्रकार विट्याचे राजा ठोके सर हा यांनी आम्हाला सप्रेम भेट दिलेला आहे. ठीक आहे हरकत नाही सर. या आपण सर पलीकडच्या बाजूला हे करूयात. या हे बॉलपेन चित्र आहे बघा, बॉलपेन. बर ज्योतिराम काटकर हा या दिगंचीचे आहेत. हा त्यांनी आमच्या सौभाग्यवतीचं काढलेलं हे बॉलपेन काढलेलं चित्र आहे, वा रेखाचित्र. अच्छा बॉलपेनचं. हा 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 वा सुंदर आहे. या सर पलीकडे या. ओके हे मेटल वर्क आहे, कर्मवीर भाऊराव पाटील. हे खूप आपलातून आहे, हे समजून घ्या. हा पत्रा आहे. पत्र्यावरती कशाचा पत्रा आहे सर ते सांगा. जुन्या काळात सायक्लो स्टाईल मशीन असायच्या हा आणि त्याची शाई ट्यूब मी फाडली. बर हा तर ती शाई ट्यूब फाडली, प्लेन पत्रा बनवला, बर त्याच्यावर कर्मवीर अण्णांचं हे रेखाचित्र काढलं हा. आणि त्याला उठावा आणण्यासाठी पेनच्या उलट्या टोकानं उंबऱ्याला गदगई तयार करून खड्डा करून असं गिरवलेलं आहे आणि त्याला उठावा आणलेला आहे. बर आणि ते बाहेर फुगवून घेतलंय हो, हो, आणि हो. त्याच्यातून कर्मवीर भाऊराव पाटील हा. साकारलेले आहेत. हे पत्र्यावरती केलेलं डिझाईन आहे मित्रांनो. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. रमेश जावीर सर हयात घालवली त्यांनी हे सगळं जपण्यासाठी असं. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं की या माणसानं हे राहतं घर कलादालनात बदलून टाकलं आणि अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आतापर्यंत जपलेल्या आहेत. एक दुर्दैवानं गोष्ट आहे मित्रांनो, आपल्याला एक असं मला सांगावंसं वाटतं की गावखेड्यांमध्ये हे कलाकार लपलेले आहेत. खरं तर गावखेड्यातल्या लोकांनी कला जिवंत ठेवली. आजपर्यंत आपली परंपरा आपली संस्कृती गावखेड्यानं जपली. त्याचं हे मोठं उदाहरण आहे जावीर सर. सरांनी हे खूप छान हम्पीच्या मंदिराचं हे पेंटिंग रेखाटलेलं आहे. स्वतः सरांनी हे रेखाटलेलं आहे. आजकाल बर का बरीच नव युवक नोकऱ्यासाठी धडपडत आहेत बर आणि त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. बर तर हे संग्रहालय उभारण्याच्या पाठीमाग माझं ही एकच कल्पना अशी आहे हा की अशी काही कला दुर्मिळ त्यांनी जोपासावी बरोबर आणि चरितार्थाचं साधन करावं. बर. त्यांना प्रबोधन करण्यासाठी हे मी संग्रहालय उभारलं. व्हेरी गुड. हा मी तुम्हाला आता त्या मुद्द्यावरती खरं आणणारच होतो की आता हे सगळं तुम्ही जपलं. तुम्ही राहतं घर तुमचं आनंद तुमचा तुम्ही एका छोट्या खोलीमध्ये सुरू ठेवलाय प्रपंच तुमचा. मात्र तुम्ही एवढं छान घर नोकरी केल्याच्या नंतर जे बांधलं ते मात्र तुम्ही कलादालन म्हणून लोकांसाठी उघडकीस केलं. या काष्टशिल्पांमधून चरितार्थ चालू शकतो का, म्हणजे आपलं खरं सांगायचंय मला, कारण शेवटी मला चरितार्थ साधण्यासाठी हे केलेलं नाही. हे तुमचं तर म्हणणं काय की जगामध्ये भारताचं नाव कला क्षेत्रात ही नैसर्गिक वूड स्कल्पचर, नॅचरल वूड स्कल्पचर ही कल्पना नामशेष होत चाललेली आहे. बर 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 आणि त्याला पुनर्जीवन देण्यासाठी हे मी केलेलं आहे. संग्रहालय मग ती घरामध्ये असो, कोणाच्या मालकीची असो किंवा देशाची असो, तर ती एक राष्ट्राची संपत्ती आहे. अरे वा. आणि ह्या संपत्तीचं रक्षण झालं पाहिजे आणि त्याला हे दिलं पाहिजे, अनुदानाच्या योजना दिल्या पाहिजेत आणि सन्मान पात्र अशा व्यक्ती ठरवल्या पाहिजेत. बरोबर, अगदी खरं. मी आता तुमचं हे तुम्ही सांगायच्या अगोदरच ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती की अशा लोकांची सरकार दखल घेत नाहीत ज्यांनी ह्या कला ज्या आहेत, ज्या वास्तविक पाहता राजा महाराजांनी ही काष्टशिल्प खूप जपलेली आहेत पूर्वी, असे कलाकार जपलेले आहेत. परंतु आता अलीकडच्या काळात ना अलीकडच्या तरुण पिढीला ह्याचं देणं घेणं आहे किंवा लोकांनाही त्याचा तेवढा उत्साह राहिला नाही. पण मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही खरसुंडी हे जे सिद्धनाथाचं देवस्थान आहे, अगदी देवस्थानाला चिटकून सरांचं हे कलादालन आहे. तुम्ही नक्की बघा, या ठिकाणी भेट द्या. अशा प्रकारचे ह्या लाकडांमधून जो जिवंतपणा आणलेला आहे, मला वाटतं हे कशाचं, हे डुक्कर तोंड आहे, वराहाचं तोंड आहे. हे नैसर्गिक आहे सर. जे काही फक्त चेहऱ्याला थोडासा मी
हा आकार दिलेला आहे. तेवढं करावं तर लागतंच. हा ह्या अशा मुळीच्या माध्यमातून हे ह्या मशाल आहे, मशाल आहे. तयार झालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सर तुम्ही हे सगळं केले. डोळ्याचे पारणं फेडणारं हे सगळं हा करण्यात आलं करकोच आहे हा. हा तर आपण मित्रांनो तुम्ही जरूर या ठिकाणी या सरांना तुम्ही नक्की भेटा. सरांनी आतापर्यंत त्यांनी जे आयुष्य खर्ची केलेलं आहे त्याचं हे वैभव आणि जरूर ह्या ठिकाणी तुम्ही बघा. हे जावीर काष्टशिल्प चित्र संग्रहालय खरसुंडी या ठिकाणी त्यांनी 2018 नोकरी सोडल्याच्या नंतर हाच जो सगळा छंद आहे तो जोपासला. घरात कुठेही जागा नाही. इथं बघा मित्रांनो सगळं हे उद्योग स्वतः करायचे त्याच्यासाठी लागणारे हे सगळी साहित्याची त्यांची ठेवण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. आता हे किती सुंदर मला वाटतं पाण्यात उडी मारणारा एक तरुण पाण्यात उडी मारताना त्याचा जो हात आहे तशा प्रकारे हे अशा आकाराचे हे शिल्प आहेत. अतिशय सुंदर आहेत आणि सरांनी एक कलाकार आहेतच, एक लेखक आहेत. 6 पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत मी आत्ता जी तुम्हाला दाखवली. सर तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला. मी नक्की प्रेक्षकांना विनंती करतो खरसुंडीला जर कधी आला तर सिद्धनाथाचं दर्शन घ्या आणि सरांच्या या कलादानाला नक्की भेट द्या. धन्यवाद सर. धन्यवाद.